नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएड सीईटीसाठी असणारे अगदी महत्त्वाचे पीवायक्यूज डिस्कस करणार आहोत. आणि ही पीवायक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. कारण की ज्या सर्व क्षेत्रांमधून बीएडसाठी क्वेश्चन्स विचारले जातात ते सर्व क्वेश्चन आज आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर बघा, बीएडसाठी आपल्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये टेस्ट सिरीज आहे, एएलसीटीसाठी पण. तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट असेल, 50+ मॉक टेस्ट असतील, सर्व प्रश्न तुम्हाला उत्तरांसहित असतील. त्यानंतर परीक्षा पॅटर्ननुसार टेस्ट असेल तुमच्या, आणि याची फीस जी आहे तुम्हाला 999 मध्ये आहे. आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करून घ्यायची असेल किंवा टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपला ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे, तो तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके, चला तर मग आता सुरुवात करूयात आपल्या पीवायक्यूला. त्यानंतर बघा, आता क्वेश्चन आहे नातेसंबंधाचा. एक्स आणि वाय हे झेडची मुलं आहेत. झेड एक्सचा वडील पण वाय झेडचा मुलगा नाही, तर वाय आणि झेड मधील नातं. X and Y are the children of Z. Z is the father of X, but Y is not the son of Z. So what is the relationship between Y and Z? तुम्हाला काय विचारलं इथे? रिलेशन विचारलेलं आहे, नातेसंबंध. फार इझी आहे, कारण की लहानपणापासून आपण नात्यामध्येच ओळखलं जातं, बरोबर ना? नात्यामध्येच बांधले गेलेलो आहोत. त्यामुळे नातेसाखळी तर आपल्याला लहानपणापासूनच माहिती. त्यामुळे हा टॉपिक ह्याला काही लॉजिक लावायची गोष्टच नाही आहे, एकदम सोपं आहे. तर आपण ह्याच्यासाठी काय करतो? नातेसाखळी तयार करतो. तर ती कशी करायची? पिढ्यांनुसार. म्हणजे एक्स आणि वाय हे झेडची मुलं आहेत. ठीक आहे, आता मी कुठे काढते डायग्राम? इथे काढते. ठीक आहे, एक्स आणि वाय. ठीक आहे, हे एक्स आणि हे वाय हे दोघं कोणाचे? ह्या झेडचे चिल्ड्रन्स आहेत, मुलं आहेत. झेड हा एक्सचा वडील नाही. काय? झेड. आता हा झेड आहे, तो ह्या एक्सचा वडील नाही आहे. वडील नाही म्हणजे आई असेल, पण वाय हा झेडचा मुलगा नाही. पण वाय हा झेडचा मुलगा नाही आहे म्हणजे मुलगी असेल. तर वाय आणि झेड मधील नातं काय? तर वाय आणि ह्या झेड या दोघांचं नातं काय? मुलगी आणि वडील. कोण असेल? मुलगी आणि वडील. म्हणजे काय? डॉटर अँड फादर. ऑप्शन नंबर बी काय असेल आपला? करेक्ट वन आन्सर असणार आहे. असेच सेम तुम्हाला क्वेश्चन्स, या टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला बीएड सीईटीला विचारले जाणार आहेत. त्यानंतर इथे क्वेश्चन आहे एका कोडमध्ये. आता हा आहे कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न, म्हणजे सांकेतिक भाषा. काय सांगितले? स्टॅम्प हा TVDQU, तर FLAM फ्लेम्स असे कटचं लिहिलं जाणार आहे. म्हणजे बघा, आधी बघूया स्टॅम्प. स्टॅम्पसाठी काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? TVDQU. त्यानंतर फ्लेमसाठी FLAME. ह्याच्यासाठी काय येईल? तर मला सांगा इथे काय रे बाबा? S नंतर T आहे, T नंतर काय? U आणि V आहे, 2 पुढे गेलो. A नंतर BCD +3 गेलो. M नंतर NOPQ +4 गेलो. P नंतर QRSTU +5 गेलो. म्हणजे काय? +1 2 3 4 5 असं. तसे मी ते पण तेच, इथे +1, F नंतर G, L नंतर काय करायचे? +2, L नंतर M आणि N, A नंतर 3 पुढे जा म्हणजे BCD. यमच्या इथे काय आहे? यमला काय आहे? यम नंतर आता +4 जायचे आपलं. ठीक आहे, +4 म्हणजे यम नंतर NOPQ आणि ई नंतर +5 म्हणजे FGHIJ. ठीक आहे, म्हणजे बघा QN. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपण काय केले? +1, F नंतर G, L नंतर MN, A नंतर BCD, M नंतर NOPQ, E नंतर FGHIJ. ठीक आहे, JNDQ आणि J हे आपलं काय आहे? फायनल उत्तर आहे. कुठे? GNDQJ. ऑप्शन नंबर सी आहे. सो ऑप्शन नंबर सी काय येईल आपला? करेक्ट वन आन्सर आहे. काय लॉजिकची गोष्ट आहे का ह्याच्यामध्ये? एकदम सिंपल आहे. पुढे बघूयात. आता विधान आणि निष्कर्ष. ठीक आहे, स्टेटमेंट दिले तुम्हाला आणि कन्क्लुजन दिलंय. कोणतं कन्क्लुजन करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचे. त्याच्यासाठी वेन डायग्राम खूप महत्त्वाचं आहे काढणं. काही जण काय करतात की वेन डायग्राम काढत नाही, डायरेक्टली आन्सर घेतात. 80% बरोबर येतं, पण काही ते डायरेक्टली आपण म्हणू शकतो 80% बरोबर 20% रॉंग. म्हणजे दरवेळीच तुम्ही जर असंच लॉजिक लावत गेलात वेन डायग्राम न काढता तर उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेन डायग्राम काढून घ्या. काय सांगितले? सर्व अभिनेते मुली आहेत. म्हणजे काय? सर्व अभिनेते म्हणजे ऑल द ॲक्टर्स आर काय आहे? गर्ल्स. सर्व अभिनेते मुली आहेत. सर्व अभिनेते काय आहेत? इथे मुली आहेत. आणि सर्व मुली सुंदर. ह्या सर्व मुली काय आहेत? सुंदर आहेत. आता मला सांगा काय दिले? सर्व अभिनेते सुंदर आहेत. सर्व अभिनेते सुंदर, आतलं राऊंड आतमधून जातोय म्हणजे बाहेर, म्हणजे सर्व अभिनेते सुंदर बरोबर आहे.
काही मुली अभिनेते आहेत, काही मुली अभिनेते. अरे बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. फक्त निश बघा, दोन्ही 1 आणि 2 अनुसरतात. बोथ 1 and 2 काय येतात? फॉलो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 तुमचं काय येणार आहे? करेक्ट वन आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. आज सोमवार आहे, 61 दिवसांनी कोणता वार? ज्यावेळी असं कॅलेंडरचा क्वेश्चन येईल ना की आज मंगळवार आहे, आज बुधवार आहे, 82 दिवसानंतर, 70 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, सरळ काय करायचं, जेवढे पण दिवस आहेत ना त्याला काय करायचं? 7 ने डिवाइड करायचं. म्हणजे 7 7 49, 7 8 56, 57 58 59 60 61, 5 दिवस म्हणजे बाकी येते एवढं. त्यामुळे मी हे जे सोमवार आहे म्हणजे मंडे जे आहे त्याच्या काय जाईल? +5. म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे माझं उत्तर काय येईल? सॅटर्डे. काय येईल? सॅटर्डे. एवढं सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी काय येईल माझा? करेक्ट वन आन्सर येणार आहे. चला जाऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे. एक अचूक घड्याळ सकाळी 8 वाजताचे वेळ दाखवत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाने फिरलेला असेल? An accurate clock is showing the time as it follows. How many hours it will take until 2 PM? ठीक आहे, म्हणजे मी असं एक घड्याळ काढते. ठीक आहे, ह्या घड्याळामध्ये बघा इथे काय असतं? 12 6 9 3. घड्याळामध्ये 8 वाजताचे वेळ दाखवते आणि 8 वाजता. ठीक आहे, म्हणजे 8 वाजता. ठीक आहे, म्हणजे इथे तुमचा हे असेल. ठीक आहे, 8 वाजता ते दुपारी 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे पूर्णचा क्लॉक काढला घड्याळ. म्हणजे 1 2 4 5 7 8 10 11. ठीक आहे, आता बघा काय सांगितलं तुम्हाला? दुपारी 8 रात्री 8. आज सकाळी 8 वाजताचे वेळ दाखवते. दुपारी 2 वाजेपर्यंत, हे दुपारी असं 2 वाजेपर्यंत तो किती अंशातून फिरणार आहे? बघा जो एक कोन असतो, म्हणजे जर इथे मी बघितलं 12 6 9, हे तुम्हाला समजायला मी ते काढलंय. बघा इकडचा हा इथं एक कोन जो असतो ना, हा एवढा, हा कितीचा असतो? 30 अंश फिरतो तो. हा एवढा 30 अंश, हा 30 अंश, म्हणजे तो 30 अंशने फिरतो. 30 अंश 30 अंश 30 अंश 30 अंश 30 अंश. ठीक आहे, 30 अंश तो फिरतो. मग मला सांगा तो इथं किती फिरेल? 30 अंश. इथे 30 म्हणजे 30. ठीक आहे, बघा 30 30 60 87 90 100 110 120 130 150 आणि हे म्हणजे किती? 180चा कोण होईल. ठीक आहे, आणि तरी जर तुम्ही असं बघितलं, एक लॉजिक लावलं तर बघा ना, हा एवढा हाफ सर्कल, पूर्ण सर्कल 360चा असतं. म्हणजे हा एवढा हाफ किती? 180चा झालं. ठीक आहे, आणि हा एवढा हाफ कितीचा झाला? 180चा झाला. म्हणजे तिथे 180 झाला. ठीक आहे, आणि जर इथे तुम्ही बघितलं तर किती तास होतात? 8 ते 2 पर्यंत 9 10 11 12 1 2 किती? 6 तास होतात. 6 आवर होतात. आता तो एका 1 आवरला 30 डिग्री फिरतोय. 30 डिग्री तर किती होईल? 180. सो ऑप्शन नंबर 4 तुमचं काय येईल? करेक्ट वन आन्सर येणार आहे. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. काय दिले तुम्हाला? एका वर्षी 25 मे हा रविवार असेल तर त्या वर्षी 25 डिसेंबर हा कोणता वार असेल असं तुम्हाला सांगितले. काय करूयात आपण डायरेक्टली इथे? एका वर्षी 25 मे आहे ना, मग इथे मी काय करते? 25 मे हा काय आहे आपल्याला? संडे. ठीक आहे, संडे. त्या वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार येणार? डायरेक्ट मी काय सांगितले? मे पासून डिसेंबरपर्यंत जायचं. म्हणजे बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. त्यानंतर आता मेचे टोटल डेज किती असतात? 31 असतात. त्या 31 मधून 25 मायनस. मॅडम 31 मधून 25 मायनस का करता तुम्ही? कारण की मला 25 मे पासून मला 25 डिसेंबरला जायचे. मला 25 मे पासून डिसेंबरला जायचे. मग मेच्या 31 दिवस असतात बरोबर. मला 25 पासून पुढे जायचे. मला ते 25च्या अगोदरचे 25 दिवस मला नको आहेत. मला 25च्या पुढे जायचे. मग एकूण 31 मधून मी 25 काय केलं? मायनस. किती राहतील? 6 राहतील. त्यानंतर जी डेट मला काढायची ती ॲज इट इज लिहून घ्यायचे कधीही पण. ठीक आहे, आता इथे काय करू? जून महिना 30चा आहे म्हणून काय 2 ऑड दिवस. कारण 30चा महिना असेल 2 ऑड दिवस, 31चा महिना असेल 3 ऑड दिवस येतील. ठीक आहे, तर आता जुलै कितीचा? 31चा, त्यामुळे 3. ऑगस्ट पण 31चं, त्यामुळे 3. सप्टेंबर 30चं, त्यामुळे 2. ऑक्टोबर 31चं, त्यामुळे 3. नोव्हेंबर 30चं म्हणून 2. चला सर्वांची टोटल करा आता.
चला 25, 25 आणि हे 3 किती 30, 30 आणि हे 5 किती होतील 35, 35 आणि हे 5 किती 40, 40 आणि 6 46. ह्याला डायरेक्टली 7 ने भाग द्यायचं शेवटी. 7 7 7 सकम 42, 43 44 45 46. 4 दिवस बाकी, 4 दिवस पुढे म्हणजे संडे पासून मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे. ठीक आहे, थर्सडे. ऑप्शन नंबर ए काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. एकदम सिम्पल. पुढे बघा बघा एवढे सोपे तुम्हाला बीएड सीईटीला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. लक्ष द्या. खालील संख्यात्मक मालिकेत एक चुकीची संख्या म्हणजे काय ऑड मॅन आउट. जी चुकीचं म्हणजे बघा 6 14 30 64 126. मला सांगा इथे काय नंबर सिरीज आता इथे काय सॉरी खालील मालिकेत एक चुकीची. ठीक आहे, चला चुकीचे काय आहे ते आपण बघूया. मला सांगा इथे काय आहे साइन दुने 12, 12तून 2 गेलं सॉरी साइन दुने 12, 12 त्याच्यामध्ये प्लस जर 2 केलं 13 14, 14 दुने 28, 28 मध्ये 2 आणि केलं 30. पण इथे जर आपण केलं ठीक आहे आता 30 दुने जर 60 केलं आपण 30 दुने 60 पण इथे 4 होतात ना. मी इथे 2च ॲड केले 30 दुने 60, 60 आणि 2 62. फॉर एक्झाम्पल 62 जर दुने मी केले आणि त्याच्यामध्ये प्लस ॲड केले ठीक आहे 62 दुने 124 त्याच्यामध्ये 2 ॲड केले 126 येत आहेत 126 बरोबर. आणि 126ला मी 2ने मल्टिप्लाय केलं प्लस 2, 126ला मी 2ने केलं साइन दुने 12 बे दुने 4 5 बे 1 बे 252 त्याच्यामध्ये 2 ॲड केले किती 257. मग इथं किती 200 सॉरी हे पुढचं आपल्याला सांगितलंच नाही आहे ठीक आहे इतकंच आहे. मग ह्याच्यामध्ये मला सांगा चुकीचं तुम्हाला काय वाटतं. ही 64 जी आहे ती रॉंग वाटते ना म्हणजे ऑप्शन नंबर बी. कारण की ते सगळ्यांमध्ये बघा साइन दुने 12 आणि 2 किती 14, 14 दुने 28 2 ॲड केले 30, 30 दुने 60, 60 मधून 2 ॲड केले किती राहतात 62. पण इथे 64 दिलेत आणि 62 दुने आपण केले 124, 124 मध्ये 2 ॲड केले 126 म्हणजे ऑड काय आला 64 हा काय आला नंबर. हे सगळे आपण बीएड सीईटीचे जे काही PYQ सिरीज आहे ही फॉलो केली आणि ही फॉलो तुम्हाला करायचे. ही सिरीज तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला बीएड सीईटीचे एक्झाम जे काय आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला स्कोर मिळू शकतो. त्यामुळे ही सिरीज आहे तुम्हाला फॉलो करायची आहे, प्रॅक्टिस करायची आणि ह्याचा फायदा तुम्हाला झाला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. थँक्यू सो मच.